मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित होते आणि यावेळी त्यांनी जिजाऊंचा जन्मदिवस हा महिला दिन म्हणून साजरा व्हायला हवा असं मत व्यक्त केलंय। गंगा नदीच्या अस्वच्छतेविषयी बोलताना श्रद्धा अंधश्रद्धेतील फरक समजवण्याचं आवाहन सुद्धा त्यांनी केलेलं आहे। हिंदू धर्मासाठी पवित्र असलेल्या गंगाजलाची राज ठाकरे यांनी सार्वजनिक ठिकाणी खिल्ली उडवली असे भाजप नेते तुषार भोसले यांनी म्हटलं। राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकेमुळे महाराष्ट्राची जनता त्यांना नाकारते आहे अशी टीका तुषार भोसले यांनी केली। कुंभमेळ्यामध्ये स्नान करणं ही अंधश्रद्धा नाही, ही आपली धार्मिक परंपरा आहे असं उत्तर गिरीश महाजन यांनी राज ठाकरे यांना दिलंय। आणि गोदावरीत दूषित पाणी येत मात्र आम्ही त्यावर पुरेपूर प्रक्रिया करतोय असा दावा सुद्धा गिरीश महाजन यांनी केलाय। महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न देऊन त्यांना खाली आणू नका असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलंय। महात्मा ज्योतिराव फुले महात्मा आहेत, महात्मा मोठे की भारतरत्न मोठा असा सवाल भुजबळ यांनी उपस्थित केलाय। राज्य परिवहन महामंडळाच्या अध्यक्षपदी प्रताप सरनाईक यांची नियुक्ती झाली आहे। काही दिवसांपूर्वीच खरं तर मुख्यमंत्र्यांनी परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांची नियुक्ती केलेली होती, त्यामुळे शिंदेंची शिवसेना नाराज झाली होती। साताऱ्याच्या कराडमध्ये काँग्रेसला धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण काँग्रेसचे नेते उदयसिंग पाटील उंडाळकर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे आणि त्यांनी मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा सुद्धा केली आणि त्याचमुळे पृथ्वीराज चव्हाण गटाला धक्का बसू शकतो। मंत्री संजय शिरसाट यांनी खासदार संजय राऊत यांच्या टीकेला आता प्रत्युत्तर दिलंय। मराठीच्या अपमानाविषयी राऊत यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना त्यांनी निशाणा साधला। ज्यांना बूस्टर घ्यायचंय त्यांनी राहुल गांधी किंवा शरद पवार यांच्याकडे जाऊन बूस्टर घ्यावा असं त्यांनी म्हटलंय। बुलढाणा जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायत सदस्य अपात्र ठरलेले आहेत। मुदतीमध्ये जात वैधता प्रमाणपत्र सादर न करणाऱ्या सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी अपात्र घोषित केला। अपात्रतेचे आदेश संबंधितांपर्यंत पोहोचवण्यात आले असून त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली। माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आज परभणीमध्ये जाऊन मयत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे आणि याच वेळी सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबियांनी त्यांच्या व्यथा भुजबळ यांच्या समोर मांडल्या। तसंच सरकारनं दोषी पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली। सुरेश दास यांच्यासारखे लोक खोक्याचा वापर करून घेत आहेत असा आरोप लक्ष्मण हाके यांनी केला। खोक्या भोसले पोलीस ठाण्यात पार्टी करतो, दारू पीत बसतो अशा 100 कार्यकर्त्यांपेक्षा खोक्या एक आहे असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं। खोक्याकडे एवढे पैसे आहेत तर खोक्याच्या बोक्याकडे किती पैसे असतील असा सवाल लक्ष्मण हाके यांनी उपस्थित केलाय। सतीश भोसलेला अटक करून मुख्यमंत्र्यांनी राजधर्म पाळला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली।